मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,53,00,000 लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे। त्यासाठी आतापर्यंत 33,232 कोटी रुपये खर्च झालेला आहे। 2025-26 मध्ये या योजनेच्या करता 36,000 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात आज फडणवीस सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या। सगळ्याच लक्ष लागलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांनी घोषणा केली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे 2,53,00,000 लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे। त्यासाठी 33,232 कोटी रुपये खर्च झाला आहे। सन 2025-26 मध्ये या योजनेकरिता एकूण 36,000 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे। या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक क्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन असल्याचं अजित पवारांनी सांगितले। लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत 23,232 कोटी रुपये खर्च झाला असून 2,53,00,000 महिलांना लाभ मिळाला, तर 2025-26 मध्ये 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या वेळी 2,100 रुपये देऊ असं म्हटलं होतं। तुम्ही जे 2,100 रुपये मान्य केलेत ते येणाऱ्या अर्थसंकल्पातून देणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत होता। मात्र लाडकी बहीण योजनेसाठी गेल्या वर्षी जी तरतूद करण्यात आली तेवढ्याच रकमेची तरतूद 2025-26 वर्षासाठी करण्यात आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना 2,100 रुपये मिळणार नाही हे स्पष्ट झालं आहे। तर हे होते मित्रांनो राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी महिलांसाठी केलेली घोषणा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।